महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार ने नागपुर दौरे के दौरान कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि महाराष्ट्र सरकार ने गणेश उत्सव को राज्य महोत्सव का दर्जा दिया है। मुंबई में मधोजी राजे भोसले से हुई मुलाकात का उल्लेख करते हुए उन्होंने बताया कि वह 238 साल पुरानी परंपरा वाले मस्करिया गणपति चरनी नतमस्तक होने पहुंचे थे। संघ मुख्यालय भेंट देकर शेलार ने कहा कि दोनों आशीष को संघ का आशीर्वाद प्राप्त है, यही इस भेंट का कारण है। संजय राउत की क्रिकेट पर टिप्पणी पर पलटवार करते हुए शेलार ने कहा कि ऑपरेशन सिंदूर के जरिए आतंकियों के अड्डे तबाह किए गए। पाकिस्तान को जो पीड़ा हुई वही पीड़ा आज संजय राउत को हो रही है। उन्होंने स्पष्ट कहा कि पाकिस्तानी क्रिकेटरों को भारतीय भूमि पर कदम रखने नहीं दिया जाएगा और भारतीय टीम भी पाकिस्तान खेलने नहीं जाएगी। रामटेक में नई फिल्म सिटी की घोषणा करते हुए शेलार ने कहा कि नया साल शुरू होते ही काम प्रारंभ होगा और ये फिल्म सिटी विदर्भ में रोजगार और कला का बड़ा केंद्र बनेगी। शरद पवार के वक्तव्य पर प्रतिक्रिया देते हुए शेलार ने कहा कि ओबीसी के अधिकार सुरक्षित रखते हुए मराठा समाज को न्याय मिलेगा। महाराष्ट्र सरकारने यावर्षी आपला जो गणेशोत्सव आहे त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आणि आपण देशभरात आणि जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा यावेळेला गणेशोत्सव आणि गणरायाच्या या आगमनाच्या आनंदामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम याची परंपरा तिथपर्यंत पोहोचवतो, ती पोहोचवली। आणि मग मुंबईमध्ये ज्यावेळेला श्रीमंत राजे मधोजी राजे भोसले यांची माझी भेट झाली त्यावेळेला ही एक ऐतिहासिक परंपरा 238 वर्षाची परंपरा असलेला हा मस्करा गणपती जो नवसाला पावणार आहे याची आख्यायिका आणि परंपरा माझ्या लक्षात आली आणि म्हणून गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि राज्य महोत्सव राज्याने केल्यानंतर या पद्धतीची विशेष ज्याची ओळख आहे अशा गणेशोत्सव गणरायाच्या बाबतीत राज्य सरकारने नोंद घ्यावी, त्याबद्दल कार्यक्रम यापुढे करावेत आणि जगभरासमोर या सगळ्या माहिती याव्यात हाही त्याच्या मागचा हेतू होता। आणि म्हणून मी दर्शनासाठी आणि श्रीमंत राजे मधोजी राजे भोसले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। दोन्ही आशीषना संघाचा आशीष आहे तोच दृढ आहे, एवढंच त्या भेटीमागचं कारण आहे। सर्वात प्रथम तर जो दुर्दैवी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तमाम भारतीय दुःखी अंतःकरणात असलेल्या परिवाराबरोबर सरकार 100% आहे। ऑपरेशन सिंदूर हे आपल्या तिन्ही सैन्याचं शौर्य आणि पराक्रम दाखवतं की आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। आपल्याला याची कल्पना आहे जगभरातल्या विविध एजन्सीज ज्या वेळेला असा तर्क काढत होते की आतंकवादी परांगंदा झालेत, पलायन झालेत, पळून गेलेत, भारतात नाहीत, त्यावेळेला आपल्या सेना आणि सैनिक पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीती यामुळे त्या आतंकवाद्यांना सुद्धा शोधून काढून त्यातल्या लोकांना यमसदनास पाठवण्याचं काम या आपल्या शूर सैनिकांनी केलं आहे। ऑपरेशन सिंदूर मध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर ताठ मानेने उभं राहून भारताने केल्या। कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय राऊत यांना असेल। जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे। आणि म्हणून या पोटदुखीतून अतार्किक विषयावर या पद्धतीचं वक्तव्य उबाटा सेना आणि संजय राऊत करतायत। या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे। भारताची भूमिका स्पष्ट, पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेवू देणार नाही। भारत पाकिस्तान मध्ये सामना खेळायला जाणार नाही। भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत। ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे। ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून, पण भारतीय नागरिकांना माहिती आहे
काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण? भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे. त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावलेत त्यांच्यासाठीचा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्य वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका. अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत. पवार साहेबांना माझं एवढ्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारणं सोयीचं नाही, योग्य नाही, पण सामाजिक वीण यावर जर पवार साहेब भाष्य करत असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायला लागेल. याच पुण्यात जाऊन पवार साहेब तुम्ही हे वक्तव्य का केलं की पुण्यात आता कुठली पगडी चालेल, टिळकांची का फुलेंची, ही सामाजिक वीण आणि त्याबद्दलच्या तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायचंय? याच महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं त्यावेळेला जैन आम्हाला शेती शिकवणार का, हे आपल्या पक्षाकडून होणारं वक्तव्य हे कुठल्या जाती ऐक्याचं वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आम्ही आणि सरकारने केलेली भूमिका ओबीसींचं किंचितही काढणार नाही, काढण्याचा प्रश्नच नाही, काढू देणार नाही आणि मराठा समाजाला त्याच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करणार नाही, वंचित केलं जाणार नाही ही भूमिका आहे. महाराष्ट्र सरकारचे धोरणच आहे की जास्तीत जास्त चित्रपट निर्मिती आणि त्यासाठीचं असलेलं शूटिंग आणि सर्व तंत्रज्ञानिक यंत्रणा या महाराष्ट्रात जास्तीत जास्त निर्माण कराव्यात आणि देशभरातून आणि जगभरातून या व्यवसायाचं आकर्षण केंद्र महाराष्ट्र बनावं. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो एक दिशादर्शक रोडमॅप बनवला ज्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रचंड परिश्रम केले, त्यामध्ये मुंबईतल्या फिल्म नगरीप्रमाणेच किंवा त्याबरोबरीनेच एक रामटेकला अद्यावत अशी फिल्म सिटी, फिल्म नगरी ही व्हावी. गेल्या वेळेला मी आलो त्यावेळेला त्याची बैठक, त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. आज त्याचा पुढचा टप्पा आहे. नवीन वर्षामध्ये या ठिकाणी नवीन फिल्म सिटीचं रामटेकला काम होईल. विदर्भातील नागरिक, विदर्भातील कलाकार, विदर्भातील तंत्रज्ञ यांच्या रोजगाराचं केंद्र हे त्या ठिकाणी होईल. या पद्धतीची घोषणा आज मी या ठिकाणी करतोय. इन BCN न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.